अनेकांच्या आयुष्याची कमाई कोरोनामुळे दवाखान्यातच संपली। ज्यांच्याकडे पैसा होता त्यांना बेड मिळाले नाही। मात्र सरकारच्या 18 मंत्र्यांनी खासगीत घेतलेल्या उपचारांचा कोट्यवधींचा खर्च सरकारने भरलाय। यात मंत्र्यांनी पदाचा कोणताही गैरफायदा उचललेला नाही, पण जिथे सामान्य लोकांनी काही हजारांसाठी जीव सोडलेले आहेत तिथे कोट्यधीश मंत्र्यांची लाखोंची बिलं भरणाऱ्या धोरणावर प्रश्न उभे राहत आहेत। तुम्ही आम्हाला पोलिसात न्यायला कुठं नाही। मला जर कामगार हाताला मी इज्जत काढून टाकल डायरेक्ट आता ते पैसे घ्या बँक घे हो सर। हा व्हिडिओ कोरोना काळातलाय। आयुष्यभराची कमाई देऊनही त्रास मिटला नाही म्हणून उद्विग्नतेतनं या माणसानं दवाखान्यावाल्यांना पॅन्ट काढून दिली। हे गरीबाचं पोर आहे, परिटाचं पोर आहे, इस्त्री करून पैसे कमवतं। त्याचा हक्काचा पैसा त्याला पाहिजे तो देऊन नाही राहिले, छळून राहिले, रक्त पिऊन राहिले सगळे कॉर्पोरेट हॉस्पिटल। आज आम्ही आमच्या अंगावरचे कपडे देऊन टाकतो यांना। काय पाहिजे अजून चड्डी देऊ का माझी? व्हिडिओमध्ये हा माणूस नग्न झाला, मात्र त्यानं व्यवस्थेचे कपडे उतरवून आरोग्य खात्याच्या अब्रूचे धिंडोडे काढले। पीपीई किटचे पैसे 5,000 रुपये HRCTचे घेतले, 5,000 बाहेर 2,500 रुपये ते उद्धव ठाकरे बोंबलून राहिले, तो राजेश टोपे बोंबलून राहिला। घंटा त्यांना कोणी किंमत देऊ नाही राहिले या राज्यामध्ये। नुसता लुटायचा कार्यक्रम, नुसता लुटायचा कार्यक्रम, त्याला काही लिमिट? हे सारं सांगण्याचं कारण म्हणजे याच काळात आपल्या काही करोडपती मंत्र्यांनी त्यांच्या उपचाराचा भार सरकारी तिजोरीवरच टाकला। म्हणजे एकीकडे रक्ताची माणसं जगवण्यासाठी सामान्यांची कमाई गेली, खिसे रिकामे झाले, आणि दुसरीकडे आपल्याच खिशातल्या पैशातनं नेत्यांनी खासगी दवाखान्यात VIP ट्रीटमेंट घेतली। मंत्र्यांनी नेमकं केलं काय ते समजून घ्या। नियमांनुसार लोकप्रतिनिधींच्या उपचाराचा खर्च सरकार भरतं। आपल्या काही मंत्र्यांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले आणि त्याची बिलं सरकारकडे जमा करून उपचार खर्च परत घेतला। कोरोना काळात स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या कुटुंबियांचं बिल 34 लाख आलं, जे सरकारनं भरलं। म्हणजे उपचार खासगी दवाखान्यात घेतले आणि नंतर तो खर्च सरकारनं दिला। ऊर्जा मंत्री नितीन राऊतांचं सरकारनं बिल भरलं 17 लाख, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचं 14 लाख, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचं 12 लाख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचं 11 लाख, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचं 9 लाख, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचं 8 लाख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचं 7 लाख, उद्योग मंत्री सुभाष देसाई 6 लाख, परिवहन मंत्री अनिल परब 6 लाख। मंत्र्यांनी बेकायदेशीरपणे उपचार खर्च घेतला का? तर तसं अजिबात नाही। सरकारनं भरलेलं मंत्र्यांचं बिल नियमांना धरूनच आहे। मात्र कोरोना काळात अशीही असंख्य उदाहरणं होती की ज्यांची जेमतेम लाखभर उपचार खर्च उचलण्याची सुद्धा ऐपत नाही। त्यांनी स्वतःच्या जमिनी गहाण ठेवून बड्या डॉक्टरांची घरं भरली। आपच्या जितेंद्र भावेंनी एका इस्त्री करणाऱ्या मुलासाठी स्वतःचे कपडे काढले। त्या इस्त्रीवाल्या मुलाच्या कुटुंबियांचं बिल 4.5 लाख आलं होतं। कुटुंबात 5 जणांना कोरोना झाला होता, त्यापैकी 4 दगावले, तरी दवाखान्यानं डिपॉझिट परत न दिल्याचा दावा झाला। त्याचा हक्काचा कष्टाचा पैसा त्या पोरांनी 10 लाख रुपये भरले, आईचे आणि बापाचे। त्याचा काका मेला, त्याची काकू मेली, त्याची मावशी मेली, त्याची आजी मेली, त्याच्या घरामध्ये सगळे पॉझिटिव्ह झाले। तो पायात पडू पडू सांगू राहिला 5-5 लाख रुपये घेतले त्या पोराचे, देऊ राहिलो आम्ही ते पैसे। त्याचा हक्काचा 1.5 लाख रुपये त्याला देत, 1,12,000 रुपये देता म्हणतात। कशासाठी? आता ज्यांनी सरकारकडनं उपचार खर्च घेतला त्या मंत्र्यांची ऐपत कोट्यवधींची आहे, पण त्यांच्या दृष्टीनं किरकोळ असणाऱ्या काही लाखांची बिलं सुद्धा त्यांनी सरकारकडनं घेतली। आरोग्यमंत्री राजेश टोपेंची संपत्ती आहे 53 कोटी, त्यांच्या फक्त 34 लाखांच्या बिलाचे पैसे सरकारनं भरले। जितेंद्र आव्हाड संपत्ती 47 कोटी, त्यांच्या 11 लाख रुपयांचा खर्च
सरकारी तिजोरीतून गेला। परिवहन मंत्री अनिल परब, संपत्ती 10 कोटी, सरकारी बिल घेतलं 6 लाख। अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, संपत्ती 7 कोटी, त्यांनी 9 लाखांचं बिल वठवून घेतलं। जलसंपदा मंत्री जयंत पाटील, संपत्ती 16 कोटी, सरकारकडनं 7 लाखांच्या बिलाचे पैसे घेतले। उद्योग मंत्री सुभाष देसाई, संपत्ती 5 कोटी, 6 लाखांचा खर्च त्यांनी सरकारकडनं घेतला। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, संपत्ती 10 कोटी, 14 लाखांचं बिल सरकारी खर्चातून दिलं। यावर मंत्री जितेंद्र आव्हाडांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती ऐका। 14 दिवसांचा मंत्री प्रायव्हेटमध्ये दाखल, गरीबा हॉस्पिटलमध्ये, हे बोलायला खूप सोपं आहे की ह्या हॉस्पिटलमध्ये गेला तो त्या हॉस्पिटलमध्ये गेला, वाचलाही नशीब समजा। आईचे बिल आहेत ते जे काही आहेत ते, त्यात माझा 1 रुपयाचा सुद्धा मी माझ्या बिलाच्या संदर्भातला कुठलाही विषय गव्हर्नमेंटच्या तिजोरीमधून घेतलेला नाही। आव्हाडांचं म्हणणं खरं असलं तरी ते उत्तर बरं वाटत नाही। मंत्र्यांनी त्यांच्या सवलतीचे पैसे घेतले, कोणता गैरफायदा उचललेला नाही। मात्र जर सामान्य व्यक्तीनं म्हाडात अर्ज केला तर आधी त्याचं उत्पन्न बघितलं जातं। जर त्याचं वार्षिक उत्पन्न 5 लाखांहून जास्त म्हणजे महिन्याचा पगार 41,000 जास्त असेल तर त्याला कमी किमतीच्या घरांसाठी अर्ज करता येत नाही। पण महिन्याला 2,80,000 वेतन घेणाऱ्या आमदारांना कोट्यवधींची संपत्ती असणाऱ्या मंत्र्यांच्या सवलतीसाठी अशी कोणतीही अट नाही। दुसऱ्या बाजूला तू म्हणतो की तुम्ही जाहीर केलेलं होतं ना की खाजगी उपचार हे इतक्या रुपयामध्येच व्हायला पाहिजेत, मग त्याच्यावरती जी लुटमार झालेली आहे ती लोकांना मिळत नाहीये। पण तुमची जर का रिएम्बर्समेंट सरकारी तिजोरीतनं झाली आहे तर तुम्हाला हे माहिती पण नसेल कदाचित की आपलं बिल किती झालं होतं आणि लोकांच्या कराच्या पैशातनं आपण ते दिलेलं आहे। त्याच्यामुळे किमान ज्या लोकांची लुटमार झाली आहे त्यांना त्यांची बिलं परत मिळाली पाहिजेत, नंबर 1। आणि नंबर 2, जे गोरगरीब गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलवरती, सरकारी हॉस्पिटलवरती अवलंबून आहेत, दुसरा पर्यायच नाही, तिथली व्यवस्था सुधारली पाहिजे। आजवर अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या उपचार खर्चाचे पैसे मिळालेले नाहीयेत। कोरोना काळात महसूल घटला म्हणून अजित पवारांनी पगार कपात केली, मात्र अतिशय व्यावहारिक आणि चोख बोलणाऱ्या अजित पवारांनी मंत्र्यांच्या उपचार सवलतीचा खर्च रद्द केला नाही। कोरोना काळात हेच मंत्री लोकांना सरकारी दवाखान्यात उपचाराचं आवाहन करत होते आणि स्वतः मात्र खासगी दवाखान्यात भरती झाले। मग आपली सरकारी आरोग्य यंत्रणा कुचकामी आहे हे स्वतः सरकार मान्य का करत नाही? आणि ज्या राजेश टोपेंचं आरोग्य मंत्री म्हणून या महाराष्ट्राने खूप कोड कौतुक केलं, त्यांनी स्वतः 34 लाख रुपयाचं बिल मंजूर करून घेतलं। किती निर्लज्जपणा आहे यांच्या आबरूची लक्तर या सगळ्या मीडियानं मंत्रालयावर वाळत जरी टाकले तरी यांना शरम नाहीये कुठली। सामान्य माणसाचं बिल भरताना सामान्य माणूस मेला, त्याचा मुर्दा झाला हो। तुम्ही मंत्री नाही आहात, तुम्ही आमचे कोणीही पालन करते नाही आहात, तुम्ही आम्हाला लागलेलं गोचीड आहात, गोचीड, रक्त पिणारं, तसं तुम्ही या जनतेच्या त्वचेला लागलेलं गोचीड आहात। कोरोनात काही हजारांसाठी लोकांचे जीव गेलेत, अनेकांनी हयातभर पाव, पेपर, ऑमलेट, भंगार विकून जी कमाई केली ती दवाखान्यांच्या घशात घातली। काही मदत म्हणजे मग माझं सोनं जे होतं, माझ्याकडे जे होतं त्यावर मी भागवलं सर। सोनं माझं विकलं आणि त्यातून माझ्या पतींचा उपचार केला, तरी अजून माझ्यावर नातेवाईकांचं कर्ज, भरपूर कर्ज आहे सर। माझे 2 छोटे मुलं आहे। माझ्या मिस्टरांचं निधन झालं तेव्हा माझा छोटा मुलगा फक्त 6 वर्षाचा होता। आता 2 मुलं आहेत, त्यांचं शिक्षण आहे, त्यांचं पालन पोषण आहे। प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तर काही खर्च करणं एवढी आमची हे नाही, टक्केवारीने पैसे घेऊन सुद्धा आमचे ना हे झालेलं नाही। पण त्याच्यात आता जे मागणारे इतके येतात, पैसे मागणारे, ते त्यांना तर द्यावाच लागतील। ज्यांच्याकडनं कर्ज घेतलेलं आहे तेच वारंवार तकलीफ देतात, भाऊ कधी देशील पैसे, भाऊ कधी देशील पैसे। या सर्व करोडपती मंत्र्यांनी किमान एकदा तरी अशा लोकांना भेटायला हवं होतं। काहींना उपचार खर्च पेलण्याची ऐपत नसल्यामुळे करत्या पुरुषांच्या फोटोंवर हार टांगण्याची वेळ आली।
ते हार टांगलेले फोटो जर मंत्री बघून आले असते तर तिजोरीवर उपचार सवलतीचा भार टाकण्याआधी यांचे हात जरूर कापले असते. अजय सोनवणे, TV9 मराठी, मुंबई.